त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मानव सर्व जीव हे तमात पडलेले असतात. परमेश्वर प्रवृत्तीने माया जीवाला तमातून बाहेर काढते. आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकीते. त्याला संलग्न असे म्हणतात. आणि संलग्नाला आणि जीवाला ती आद्यमळ लावते. आद्यमळ लावून त्याला त्याचा संकोच करते. आणि संकोच करून त्याला हरितातून तमातून हरितात लोटून देते 7व्या प्रक्रियेनं. आणि इथं हरितात आल्यानंतर तो स्वतःच्या अंगाला मळ लावून घेतो आणि म्हणजेच सूक्ष्म प्रपंचाची रचना करतो. आणि सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यावर माया स्थूळ प्रपंचाची रचना करते आणि जीवावर 8वी प्रक्रिया करते. त्याला लोटी असे म्हणतात. जीवाला प्रपंचात लोटते. माया जीव ज्यावेळेस प्रपंचात येतो त्यावेळेस त्याला चतुर्विधीला भ्रमण करावं लागते. स्वर्ग, नरक, कर्मभूमी, मोक्ष अशा चार चतुर्विधीला त्याला भ्रमावं लागते. तो जेव्हा स्वर्ग नरक कर्मभूमीत येतो म्हणजे मानव देहात येतो त्यावेळेस जर तो संत आणि असंत कर्मे करतो. मानव देहामध्ये आल्यावर संत आणि असंत कर्म करतो. पण त्या कर्माचे लेप त्याला फक्त कर्मभूमीतच लागतात. बाकी भोगभूमीमध्ये त्याला कर्म केले तरी बी त्याला म्हणजे पाप नाही. आणि चांगले कर्म केले तरी त्याला पुण्य लागत नाही. वाईट कर्म केले तरी त्याला पाप लागत नाही. तर असं कर्माचे लेप त्याला लागत नाही. बाकी कर्मभूमीमध्येच लागतात. मग कर्मभूमीमधल्या सगळ्याच जीवाला लागतात का? नाही. काही जीव असे असतात की त्यांच्याकडे फक्त एकच म्हणजे पिंडस्था कमी असते आणि त्यांना देखील कर्माचे लेप लागत नाहीत. त्यांनी कर्म चांगले केले तरी लागत नाहीत, वाईट केले तरी लागत नाही. आणि मग किंवा मग ज्याचे हातपाय तुटलेला आहे अशाला बी लागत नाही. तर अशा प्रकारे कर्माची निष्पत्ती इथं होत असते. संत आणि असंत कर्म करत असतो माणूस. तर जो युक्त माणूस आहे, देहाने युक्त आहे, कर्मभूमी स्थिता कर्मभूमीमध्ये असलेला आहे, मनुष्य देहयुक्त जीवा ज्ञानपर्यंत परमेश्वर आपला संबंध देते असं सर्वज्ञ उदाहरण प्रकारात म्हणतात. तर मग मायबाबा इथं जीव हा संत आणि असंत कर्मे करत असतो. आणि जीव हे 4 देहातून त्याला जावे लागते. पहिला देह आहे त्याचा अज्ञान देह. काही लोक अज्ञान देहातच येतात आणि अज्ञान देहातच मारतात. आणि दुसरा देह आहे त्याला गुरु भेटला तर ज्ञान होऊ शकते म्हणजे तो आहे ज्ञानदेह. किंवा मग तिसरा देह आहे की त्याचे हातपाय तुटलेला असला किंवा त्याची एखादी पिंडस्था कमी झालेली असली तर त्याला आयुक्त देह म्हणतात. तिसरा आयुक्त देह. आणि चौथा आहे तो प्रमाद देह. प्रमाद देह म्हणजे विकार, विकल्प, हिंसा यापैकी त्यानं जे भोगलेलं असेल तर ते विकारानं प्रमादी होतो, विकल्पानं प्रमादी होतो आणि हिंसेनं बी प्रमादी होतो. तर जे अज्ञान देहामध्ये त्यानं कर्म केले, संत कर्म केले तर काय होते आणि असंत कर्म केले तर काय होते. संत कर्म केले तर त्याला अधिकार प्राप्त होतो आणि असंत कर्म केले तर त्याला अनधिकार प्राप्त होतो. म्हणजे जो माणूस अज्ञानी आहे त्यानं जर संत कर्म केले तर त्याला अधिकार प्राप्त होतो आणि असंत कर्म केले तर अनधिकार प्राप्त होतो. आता अधिकार म्हणजे काय? म्हणजे अहेतुभूत भजन त्यानं केलं, घडलं त्याच्याकडून तर त्याला ज्ञानाचा अधिकार उत्पन्न होतो. किंवा एखाद्या ज्ञान विग्रहाच्या पुन्हा विद्यावंताच्या ठिकाणी भजन जर त्याला घडलं तर त्याला विद्येचा अधिकार प्राप्त होतो. असे अधिकार प्राप्त होत असतात. आणि त्यानं असंत कर्म केले तर अनधिकार प्राप्त होतं. तर हे झालं अज्ञान देहातलं. आता ज्ञान देहाचं बघा. ज्ञान देहामध्ये माणूस ज्ञान झाल्यानंतर
त्यानं जर संत कर्म केले तर त्याला योग्यता प्राप्त होते असते आणि योग्यता ही परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेत असते माणसाला. ज्यावेळेस आपल्याला कृपास्पदीचे दुःख ते अयोग्यतेमुळे होतात, मग ती जर आपण योग्यता जोडत गेलो तर आपल्याला कृपास्पदीचे दुःख परमेश्वर देत नाही. तर ते आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी योग्यता कामी येते आणि असंत कर्म केले तर अयोग्यता होते. जर ज्ञानदेहामध्ये संत कर्म केले तर योग्यता होती आणि असंत कर्म केले तर अयोग्यता होती. आता प्रमाददेह, प्रमाददेहामध्ये प्रमादी म्हणजे जो अनुसरून न अनुसरला तो प्रमादी झाला, किंवा ज्यानं जो 56 वर्षानंतर न अनुसरला नाही ज्ञान होऊन देखील तो बी प्रमादी होतो. तर अशा लोकांना काय होतं आहे, त्यांनी जर संत कर्म केले तर त्यांना कणव प्राप्त होते, परमेश्वराची कणव प्राप्त होते आणि असंत कर्म केले तर खंत प्राप्त होते. त्यामुळं आपण जर 60 वर्षाच्या नंतर असतो तर आपण संत असंत कर्मे करताना फार लक्ष दिलं पाहिजे. आपण जर संत कर्म केले तिथं त्या देहामध्ये तर आपल्याला परमेश्वराची कणव प्राप्त होते आणि असंत कर्म केले तर खंत प्राप्त होते असं आहे. आणि आता राहिला म्हणजे आयुक्त देह म्हणजे जिथं पिंडास्ता कमी आहे किंवा जो अपंग आहे अशा माणसाला, तर त्यानं जर कर्म केले संत कर्म केले तर त्याची संस्कार वाढतात. जर चांगले कर्म केले तर त्याचे संस्कार वाढतात आणि असंत कर्म केले तर त्याचे कुसंस्कार वाढतात. सुसंस्कार आणि कुसंस्कार असे हे 4 देहातून मायबाबो माणसाला जावं लागतं आहे. आणि 4 देहामध्ये माणूस संत आणि असंत कर्मे करतो आणि संत आणि असंत कर्मे केले तर त्याला त्याप्रमाणे फल भोगावं लागतात. काही लोक म्हणतात की जे आपल्या दारात जर एखादा अन्य साधू आला, अन्य कोणी बी आला तर त्याला भिक्षा वाढवू नये असं म्हणतात काही साधू लोक, काही वासनिकाला सांगतात. पण ते चुकीचं आहे. कारण जर तुम्ही असंत म्हणजे अज्ञान देहात असताना तर तुम्हाला अधिकार प्राप्त होईल ना मग, आणि ज्ञान देहात असताना तर तुमची योग्यता वाढेल, आणि आयुक्त देहामध्ये असताना तुम्ही तर तुम्हाला तुमचे संस्कार वाढतील, आणि प्रमाद देहामध्ये असताना तर तुम्हाला परमेश्वराची कणव प्राप्त होईल जर तुम्ही चांगले कर्म केले तर त्यामुळं आपण आपल्या दारात आलेला कोणीही साधू असो, पैसे द्या असं मी म्हणत नाही तुम्हाला, पैशाचे काही विषय नाही, परंतु पैशानं तुमचा काही फायदा होत नाही. पण तुम्ही जर अन्नदान केलं कोणाला बी करावं. कारण मला सांगा, जर इथं 12 वेशी अवतार आपल्याकडं भ्रमत असतात पृथ्वीवर, तर त्या 12 वेशापैकी 4 मनुष्य वेळा पिसामुक्त युक्त, आणि तो जर तुम्ही समजेल की हा अन्य आहे असे तसं आहे, आणि तोच जर परमेश्वर अवतार तुमच्या दारात आला आयुक्त म्हणजे वेडा पिसामुक्तायुक्त जर परमेश्वर आला आणि तुम्ही जर त्याला अन्नदान दिलं नाही तर तुम्ही म्हणजे दोषी होणार का नाही. मग त्यामुळं मायबापो आपण अन्न द्यावे सर्वभूती आणि पात्र लाभे दैवागती, दैवागतीनं प्राप्त लाभत असतंय. त्यामुळं अन्नदान हे सर्वभूती केलं पाहिजे माणसानं, आणि कोणालाही त्याच्यात वंचित ठेवलं नाही पाहिजे. पण पैशाचा आदल्याचा पैसा मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला देऊ वाटले तर द्या, असले तर तुम्हाला द्या, नसले तर पण देऊ नका. पण मात्र अन्नदान मात्र निश्चित करा असे मी तुम्हाला, कारण अन्नदानावर 4 कळकीचं प्रेम अन्नदानानं भेटतं आहे. अन्नदानानं आपल्याला देह भेटतो, अन्नदानानं आपल्याला ज्ञान भेटते, अन्नदानानं आपल्याला ह्या देह भेटतो, अन्नदानानं देवतेच्या विद्या होतात मागं हो, आपल्याला सुख भोगायला भेटतं आहे. तर त्यामुळं हे कर्म गीतेमध्ये सांगितलं देखील की यज्ञदान तपकर्म न त्याज्य मिती चापरे. ते यज्ञदान तपकर्म हे सोडू नये. त्याप्रमाणे आपण हे तुम्ही अन्नदान कधीही सोडलं न पाहिजे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.